पंचमहाभूत पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी, तेज, रज, तम, सत्व याचं मिश्रण आलेलं आहे. अष्टकबल का चरख बनाया, पांच तत्व की पोनी, 9-10-5 बुलान को लागे, मूर्ख मैली केली. अरे थोडे दिवस नाही लागत, 9 महिने 9 दिवस लागतात. अगदी एक धागा बनला जातो मातेच्या पोटामध्ये. थोडं 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 वाढत जातं ते. आणि ज्या भगवंताने तुला जन्माला घातलं तुझ्या माणसा, पूर्व पुण्याईने तुला घडलेला तो संस्कार आहे, त्या संस्कारानं तू मानवाच्या जन्माला आलास, मनुष्य जन्माला आलास. नाही तर एखाद्या गोड्या कुत्र्याच्या जन्माला गेला असतात भल्या माणसा, जनावराच्या पोटी जन्माला गेला असतास तर आता इथे कथ्यामध्ये येऊन बसला नसतास. तू कुणाच्या तरी गोठ्यामध्ये एखाद्याच्या झाडाला तू बांधला गेलेला असतास, कुठल्या तरी वृक्षावरती एखादं घरटे करून तो बसला असतास. आता बसलास इथे ना भल्या माणसा. महत् पुण्याईनं तुला मिळालेलं रे, त्याचं वाटोळं करू नको बाबा. क्षेत्रज्ञं चापिमं विद्धी, जाणून घे म्हणजे विधी. विधी म्हणजे जाणणे, क्षेत्रज्ञाला सुद्धा जाण. हे काय आहे हे समजलं पाहिजे. त्याचं आश्चर्य कुणालाच वाटत नाही हो. नाही ते बोलले 7 अजुबे आहेत जगामध्ये. आश्चर्य रामदासाला म्हणाले, अहो किती आश्चर्य, चीनची भिंत काय जबरदस्त आहे. आश्चर्य. रामदास म्हणतात मला कुठल्याच गोष्टीचं आश्चर्य वाटत नाही. मग त्यांना विचारलं, म्हणजे तुम्हाला आश्चर्य कशाचं वाटतं? ते म्हणजे मला या देहाचं आश्चर्य वाटतं. म्हणजे देहाचं, हो देहाचं आश्चर्य वाटतं. धन्य धन्य सुंदर वर्णन आलेलं आहे त्यांच्या त्या ग्रंथामध्ये. येथील अपूर्वता पाहो. अपूर्व आहे म्हटले, अपूर्व आहे नरदेह, अपूर्व आहे. जो जो किसी परमार्थ लाभो तो तो पावी सिद्धी. तो जो परमार्थ तुम्ही केला ना तो तो सिद्धी ते पावल्या जातो. इतका सुंदर नरदेह ना. मला याचं आश्चर्य वाटतं, काय सुंदर आहे, काय काय मस्त आहे म्हटले, काय महाद्वार चांगलं आहे म्हटले. हे तोंड म्हणजे महाद्वार, काय व्यवस्थित आहे. नाकातून हवा आतमध्ये जाते म्हणले, ऑक्सिजन आतमध्ये जातो. ज्या वेळेला ऑक्सिजन आतमध्ये जातो त्यावेळेला घास थांबतो, त्यावेळेला घास जातो, त्यावेळेस ऑक्सिजनचं द्वार बंद होतं नाकाचं. कमाल आहे की नाही? दोन्हीचा ऍक्सिडेंट होत नाही, होते का? हवाही आतमध्ये चालली आणि घासही पोटामध्ये चालला. हवा बरोबर फुफ्फुसामध्ये जाते, फुफ्फुसातून बाहेर पडते. त्याच वेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस हवा आपोआप बंद होते, नाकाचं छिद्र बंद होतं आपण जेवण करत असताना, गिळताना. सिस्टीम आहे. नाही तर नाकातून अन्न बाहेर आलं असतं, ठसका लागला असता आपल्याला. लागतो कधी कधी, आपण गडबड करतो म्हणून. पण ही सिस्टीम बरोबर आहे, यात काही गडबड होत नाही. किती सुंदर आहे म्हणा. येथील अपूर्वता पाहो. अपूर्व आहे म्हणजे काय सुंदर आहे. काय कोठार घर आहे मस्तपैकी. कोठार, कोठी घर. खाल्लं की इथं साठतं म्हणजे, खाल्लं की साठतं, खाल्लं की साठतं. कमाल आहे म्हणजे. संडास, बाथरूम सगळं सगळं व्यवस्थित आहे. कसं बनवलंय देवाने. एका बाजूला संडास एका बाजूला जमा होते, लग्न एका बाजूला जमा होते.
विधात्याची कमाल. असं बनलंय का कुठे? माणसाला बनवता आलं का असं? नाही ना, अजून नाही बनवता आलं. खूप प्रयत्न केले माणसानं, प्रचंड प्रगती केली, पण अजून नाही जमलं. हे मनुष्य देह जमवणं बनवणं हे नाही जमलं माणसं. अभ्यासिका काय सुंदर आहे म्हणाले. इथे कम्प्युटर बसवले म्हणाले, कम्प्युटर. आणि इथे कॅमेरे बसवलेत म्हणाले. हे डोळे म्हणजे कॅमेरे बसवले. जे जे पाहतो, जे जे ऐकतो ते कम्प्युटर असं फिट करतो म्हणे आपल्या मेंदूमध्ये. पटपट पटपट आपोआप फिट होतं. काय काय माणूस आहे तो, काय लिपिक आहे, काय बसवलं असेल इथे, काय सिस्टीम आहे. जितक्या वेगात आपण पाहतो तितक्या वेगामध्ये ते टाईप होतं, आतमध्ये रेकॉर्ड होतं. पाय काय सुंदर बनवले. एवढं मोठं वजन तोलून धरतात. किती आहेत पाय? असे एवढे एवढे विचार करा. पण एवढं सगळं चांगलं क्विंटल भर जरी असलं तरी ते चालतं. डवलत डवलत का होत नाही. भगवंताची कमालच आहे की किती असू द्या बरोबर चालतं ते. सिस्टीम अगदी सुंदर आहे, अगदी छान आहे. बरोबर हे असे बिजागऱ्या कशा बसवल्या, याला असं काम आहे दोन्हीकडे वाकायचं, तर बरोबर असंच आहे ते. बरे अंगठे असेच आहेत, असे नाही उलटे इकडे नाही होत बोट एकाच बाजूने तिकडं. हे मात्र दोन्ही बाजूने होतं. हे बोट एकाच बाजूने होतं. कसं सुंदर आहे. पटकन कोणाचे कापस चोरता येतात. बोटाला हात लावला कापूस वाढला, बोटाला त्यासाठीच बनवलंय. गुडघे एकाच बाजूने वागतात, असे उलटे नाही वागतात. आता इथं उकळीचा सांधा म्हणतात त्याला, उकळीचा सांधा. हा बरोबर असा फिरवतो, कुणीकडे फिरवा असा. काय सिस्टीम आहे बरं. डिस्टर्ब नाही, निसटलंच समजत. अवघड आहे. 2 महिने अमरावतीलाच. हो डॉक्टर साहेब हे बसून द्यावं. किती अवघड आहे. त्याला व्यवस्थित जर वागवलं ना ते खराब होत नाही. वेळेवर झोप घेतली, जेवण व्यवस्थित केलं, कुठला रोग होत नाही, काही होत नाही. काय आपलं जात काय जबरदस्त बसवलं म्हणले. त्या चात्यामध्ये पाणी टाका, बारीक होत. ते जात टाकायचं काम नाही का? गिरणीचे जाते त्या चक्कीवाल्याला टाकावं लागतात. त्याला टाकायचं काम नाही. आपण आपलं उगा आपल्या इकडून ब्रश करतो, नाही केला तरी काही अडचण नाही, काही नाही. तसं काही नसतो. ब्रश करायचं असेल तर लिंबाच्या काड्याने केला तरी चालतं. पहिले काय हे पेस्टच होते काय, आमक पेस्ट तमक पेस्ट, यांना असं होतं त्यांना तसं होतं. काही कशाला काही होत नाही. उलटे लवकर दात पडतील. आताच्या माणसाचे दात पडायलेत, म्हातारीचे दात पडत होत. किती सुंदर होते हा विचार करण्याचा. काय सुंदर जीभ बनवली, कुणीकडे पलटती अशी. पण पलटता पलटता एखाद्या माऊलीनं शिबी जर दिली, ती पलटली अशी, ती भीती असं भांडायला उडती. तीच जीभ आहे की नाही, त्याच जीभेनं भगवंताचं नामचिंतन करता येतं. कशासाठी दिला देह? भगवंत आणि भगवंताचं भजन करून त्याच्या प्राप्तीला जाण्यासाठी नरदेह दिला.
देवे दिला देह भजना गोमटा थोया झाला फाटा बालिकेचा. भगवंताचं भजन करून त्याच्या प्राप्तीला जाण्यासाठी हा देह दिलेला आहे. तत्क्षेत्रम यच्चयादृक्ष यद्विकारी यतश्च यत् सचयो यत्प्रभावच्च तत्समासनमे शृणु. अरे म्हटले आई ते काय ते हे जसं आहे ना क्षेत्र, त्या क्षेत्राबद्दल मी तुला वर्णन करतो, मी तुला सांगतो असं म्हणतात. ते ज्या प्रभावाने युक्त आहे क्षेत्र ते समजून घे म्हणाले. राजस तामस सात्विक तीन गोष्टी याच्यामध्ये प्रथम आलेल्या आहेत. या शरीरामध्ये ही भूमी राजस भूमी आहे, मिश्र आहे. म्हणजे कधी राजस कधी तामस अशी मिश्र आहे, कधी राजस तामस सात्विक त्रिविध मिश्र आहे. आणि म्हणून माणूस तसा करत असतो. ज्या ज्या पद्धतीचे गुणदोष त्याच्यामध्ये असतात त्या त्या पद्धतीचं त्याचं वर्तन असतं. मी विनोदाने नेहमी सांगत असतो, माणसामध्ये जे भूत प्रधान आहे त्याप्रमाणे माणसं वागत असतात, त्याप्रमाणे माणसं बोलत असतात. एखाद्यामध्ये भूमिभूत प्रधान असेल, एखाद्याच्या शरीरामध्ये भूमी नावाचं भूत, तर ते जड असतं. जड त्याला उठ म्हणलं तर उठत नाही लवकर, चल म्हणलं तर चलत नाही. त्याला जर म्हटलं की बाबा जा आमके आमके पाटील घरी का बघून ये, ते म्हणते बरं. मग ते जर घरी नसले तर अरे बाबा जाय ना तू बघ घरी पहिले, ते म्हणत बरं ठीक आहे. बरं मग ते म्हटले मी नाही येत तर मग काय करू. अरे तू अगोदर जाय तर घरी, ते म्हणतात ते जर अंजनगाव गेले तर मग आता काय करा. इथंच चौकशा, एवढ्या चौकशामध्ये ते खरंच निघून जातं कुठेतरी. आणि मग ते म्हणतं मी म्हणलं होतं ते घरी नाहीत म्हणून. या भूमिभूत प्रधान बसलं की तिथंच चिटकून बसतं. जेवायला बसलं तर तिथंच बसन, तिथंच मोबाईल पाहिन. ते बाया बिचारा त्यांना झाडायचं असते, सारवायचं असते, भांडे काढून घ्यायचे असते, भांडे घासायचे. उठा ना इथं बसले. ते मोबाईल हातातून हिसकावून घेते, ते निघून जाते तिकडे. आणि तेव्हा मग हळूहळू जड भूमिभूत प्रधान. सकाळी सकाळी उठ पिंट्या उठ, शाळेत जायचंय 7 वाजायले. तर ते म्हणते उठतो ना गाई, उठ पिंट्या 7:15 वाजले, आंघोळ कर, 8 वाजता शाळा आहे. उठतो ना, काय कटकट लावली. ती पुन्हा काम करते कुठली तरी, आणि तिचं लक्ष उठलंच नाही अजून. उठतो का नाही, आणि मग ती उठतो. जड जड याला जड. जड माणसं कशी असतात, कथा चालली पुढं आणि कथा पुढे निघून गेली मागून प्रमाण, या पाठीमागून प्रमाण आणि गेले ना पुढे कथा. जड जड भूमिभूत प्रधान. दुसरे असतात इथं मोठे गमतीदार असतात, अग्निभूत प्रधान, चटका देणारे. शरीर त्यांचं कसं असतं, अग्निभूत प्रधान. तुम्ही त्यांना बोलले ना शांततेनं उत्तर देणार नाही. समजा ते बसलेले आहेत आणि तुम्ही विचारलं काय दादा बसले काय, मग त्यांना म्हणा हो बाबा बसलो, किंवा काय करता तर त्यांना म्हणा बसलो बाबा काही नाही. त्याला विचारलं काय करता तर ते म्हणते हाजावरती करतो. हे काय बोलणं झालं. कारण चटकाच देणार तुम्हाला, असं असं बोलणारच नाही, चटका देऊनच बोलणार.
म्हणले तुम्ही बसले का ते म्हणते मग का नाचू. गरम वाजतंय अगदी गरम. ती वाटच पाहते कुणीतरी बोलून आणि त्याच्यावर विभर्सन. एक बाई होती म्हणे का गावामध्ये तिला भांडायची सवय होती. आता बाहेर भांडते असं लोक म्हणतील बरं का, मी नाही म्हणते. कोणासंग भांडण करून काढायची कोणासंग. मग गावातल्या बाया ज्या होत्या ना त्यांनी ठरवून टाकलं तिच्या नादीच लागायचं नाही कधी. ती कोणासंग भांडती. मग बाया तिच्या संग बोलतच नव्हत्या. मग ती काय करायची, दररोज नवीन माणूस बघायची, नवीन बाई बघायची. आता एका बाईची सून आली नवीनच. तिनं सांगितलं हे बाय त्या गल्लीत जाऊ नको, ती मावशी आहे ना ती असं का अजिबात बोलू नको. हिला वाटलं असं काय काय चांगली दिसती बाई बिचारी. आता ती हिच्या घरी आली. हिची सासू कुठेतरी गेली, सोनबाई घरी. आता तिला भांडायचंय, भांडल्याशिवाय जेवण गोड लागत नव्हतं. मग आता ती आल्या आल्या म्हणली बाई इस्तू दे बरं. ती म्हणली इस्तू पाहिजे. हा इस्तू पाहिजे. कशात नेता टाक म्हणे माझ्या लुगड. आणि आत्या लुगड जळलं ना तुमचं, त्या काय बापाचं आहे का, त्या बापाचे तुम्हाला काय घाल भांडू तू, त्याला काय लागतं का. सासू आली काहीतरी भांडण झाली. तिनं बघितलं हा ती फटाफटा पाया पडेल त्या बाईच्या, पण ती बाई काही जाई नाही. जेव्हा ती भांडली तिला थकवा आला, दम लागला, कामा खून झाली. मग घरी गेली, परात घेतली, भाकर घेतली, तूप टाकलं, 2-4 भाकरी चुरल्या, टाकून आणल्या. अग्निभूत प्रधान. अग्निभूत प्रधान असलं की मागचं काम अवघड आहे. भूमिभूत प्रधान, अग्निभूत प्रधान आणि एक वायुभूत प्रधान असते. हे तर फार विचित्र. आता मंदिरात तर आता गावात. पण विचार कुठे गावात, गावात पाय कुठे, गल्लीमध्ये, बाजारवर कुठे, आचरपूर आपकडे. बहुतेक या माणसासाठी मोबाईल काढलाय, कुठे नेमकं कळलं पाहिजे. वाऱ्यासारखं कुठं बी असतं. वायुभूत प्रधान. अग्निभूत प्रधान, भूमिभूत प्रधान, वायुभूत प्रधान, एक आकाशभूत प्रधान असतो. कोणाच्या मनात पडत नाही. आपली नोकरी भली, आपण भलं, आपलं घर भलं, आपली लेकरं बाळ, तामतूम तेवढंच. संध्याकाळी 7 वाजता कडी लावून घेतं आतून. ताण नको कोणाचा. अलिप्तवादी आकाशभूत प्रधान. याला विचारलं ना कोणाचं भांडण झालं म्हणे बाहेर, ते काय की बा आपल्याला माहित नाही करणारा. अरे भांडण ऐकायला नकोच होऊ, भांडण सोडवायला तर जाय नको. पण हा इतका अलिप्त असतो, याला काही घेणं देणं नसतं. आणि मंदिरात कार्यक्रम चालला पत्रोडला, काय की बा आपल्याला नाही माहिती. आणि गीता प्रवचन चाललेत म्हणा, काय की बा आपल्याला नाही माहिती. त्याला काहीच माहिती नाही. अलिप्तवादी आकाशभूत प्रधान. उत्तम कोण असतो मग, जलभूत प्रधान. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. अगदी सगळ्यात मिसळणार. काकू, मामी, ताई, आबा, नाना, काका, बसा, या, जेवा, गोड बोलणार, सगळ्यांची प्रेमानं बोलणार, सगळ्यामध्ये मिसळणार, सगळ्याची अगदी आनंदानं वागणार. जलभूत प्रधान. प्रकृती आपली जी आहे याला प्रकृती म्हटलेलं आहे. प्रकृती म्हटलं याला माती म्हटलेलं आहे.
ओल्या मातीचा भरवसा काय धरीसी मानसा, संतांनी वर्णन केलं. काय धरतो म्हणजे ओल्या मातीचा भरोसा. आम्हाला कळलं पाहिजे. ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर विविधे पृथक् ब्रह्मसूत्र पदेश्चैव हेतुमद्भिर विनिश्चिते. अनेक ग्रंथामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे त्या पदांनी. याचे हेतू सांगितलेले आहेत. कशा पद्धतीचं शरीर बनलं जातं, काय बनलं जातं, कसं बनलं जातं. आपल्या शरीरातला अणु रेणू तामस बनतो, आपल्या शरीरातला अणु रेणू राजस बनतो, आपल्या शरीरातला अणु रेणू हा सात्विक बनतो. याचं सगळं वर्णन आलेलं आहे. पेशीन पेशी राजस असते, पेशीन पेशी तामस असते, पेशीन पेशी सात्विक असते. ज्या ज्या गोष्टीचा जसा जसा संग्रह असेल, सांगण्यात असेल, जोड असेल, त्या त्या पद्धतीचे माणसाची ती प्रकृती बनत चालते, तसा तसा बनत चालते. हे असं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञापैकी क्षेत्र कशाला म्हणतात व ते त्यात कोणते कोणते तत्व असतात त्याचं वर्णन आलेलं आहे. महाभूतान्यहंकार बुद्धिर व्यक्तमेव च इंद्रियाणि दशेकंच पंचचेंद्रिय गोचरा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदाहृतम्. महाभूतान्य अहंकार, महाभूत पंचमहाभूत. प्रथम पंचमहाभूत सांगितलेले आहेत. हे सगळ्यांचा संघात आहे, एकत्र आहे पूर्ण. बुद्धी बुद्धी हा एक भाग आहे याच्यामध्ये. इंद्रियाणी दशेकंच 10 इंद्रिय. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च कान नाक डोळे त्वचा जिव्हा हात पाय मूक लघवीची जागा संडासची जागा असे 10 इंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. इंद्रियाणि दशेकंच पंचचेंद्रिय गोचर. दशवायू पण आहेत, 10 वायू. कुरुकली देवदत्तश्च नागकुर्म धनंजय असं वर्णन आलेलं आहे. 10 वायू आहेत शरीरामध्ये. प्रत्येक वायूचं वेगळं वेगळं काम आहे. ऑक्सिजन ज्याला म्हणतो प्राणवायू, त्याचं वेगळं काम आहे. अपान वायूचं वेगळं काम आहे. प्रत्येक वायूचं वेगवेगळं काम आहे. धनंजय नावाचा वायू आहे, शरीराचं विघटन करण्याचं काम करतो मेल्यानंतर माणूस. हे वायू आपल्या शरीरामधलं रक्त पुरवठा इकडून तिकडे ढकलण्याचं काम करतो. आपल्या शरीरामधलं अन्न नलिकेतून इकडं तिकडे ढकलण्याचं काम करतो. मलमूत्र बाहेर फेकण्याचं काम वायू करतो. फार महत्वाचं काम आहे वायूचं. 10 प्रकारचे वायू आहेत. एक प्रकारची मालगाडीच आहे नाही का. अनेक फाटे याला, अनेक नसा, अनेक हे अजून पुन्हा काय म्हटले. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती. इच्छा द्वेष सुख दुःख या माणसाच्या संवेदना भावना ह्या सुद्धा याच्यामध्ये आहे. संघातश्चेतना धृती. चेतना चांचल्य चेतना आहे, अचेत नाही आपण.
गरबी वाहिल्यावर आपण उपरण हलवतो. माशी चावली आपण तिला डोळ्यापुढे चिलट आलं आकलून लावतो. पाय दुखला वर करतो, मांडी बदलतो. चेतना संगात चेतना धृती धृती धैर्य 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 सुद्धा आतमध्ये असते. एतत् क्षेत्रम हे सगळं काय क्षेत्र आहे. एतत् क्षेत्रम समासेन सविकार मुदाहृतम. हे सगळं जे आहे ना विकार वगैरे सगळे याच्यामध्ये आलेले आहे. याच्यातच विकल्प आहे, याच्यातच स्वभाव आहे. सगळं सगळं याच्यामध्ये अष्ट स्वभाव आहेत जीवाचे. भूक लागणे, तहान लागणे, क्षुधा पिपासा, मलमूत्र, शीत उष्ण, भय निद्रा, याला स्वभाव कुठले भाव आहेत हे सगळे याच्यामध्ये आहे. टोटल फार सुंदर वर्णन करतात भगवान. पण तुम्हाला सांगतो हे सगळं जे आहे ना हे भाडे तत्वावरती आपल्याला भेटलेलं आहे. देह ही जमीन कशावर भेटलेली आहे? भाडे तत्वावरती. 100 वर्षाचा करार आहे आपला. 100 वर्षाचा. किती वर्षाचा? 100 वर्षाचा. तशी जमीन लीजवर असते की नाही? लीजवर 99 वर्षाचा करार. तशी ही लीजवर मिळालेली आपल्याला जमीन आहे. भगवंतानं लीजवर दिलेली आहे. 99 वर्ष तुम्ही सांभाळा, नीट सांभाळा, स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा आणि माझी मला परत करा. काय ही जमीन काय करायची आपल्याला? भगवंतानं दिली, वापरायसाठी दिली. देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे माणसाचे काय आहे? मनुष्याचे काय आहे? देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. कुबेराला वापरायला दिलेले आपल्याला. माणसाचं इथं काहीच नाही. माणूस मात्र असाच आहे. आपल्याला वाटतं माझं 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 माझं. हा देह आपला नाही. संत वर्णन करतात देह नाही तुझा,
देह नाही तुझा धन नाही तुझे काय माझे माझे करीतोचे नाही माय बाप बंधुनी सोयरा यमाचा हका